तर मित्रांनो, पहिली मूर्ती बघा जी बासरीवरती बसलेली आहे आणि मला आतापर्यंतची ही युनिक मूर्ती दिसली. तुम्ही हा आहे आपला सर्वांचा लाडका लालबागचा राजा. आणि लालबागचा राजा पण खूप सुंदर आहे. इथे जर बघताल ना तर प्रत्येक मूर्तीची बैठक आहे ना ती वेगवेगळी आहे. हा इथे सिंहासनावरतीच बसलेला आहे, पण ही पाटावरती बसलेल्या टाईपमधली मूर्ती आहे आणि ह्याची बैठक खूप चांगली आहे. ही आपली घरगुती बैठक आहे. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ऋतुसागर वाव. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आता गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलवरती आगमन बातेपूजन सगळेच व्हिडिओ असतात. पण आता स्पेशली व्हिडिओ हे घरगुती गणपतींसाठी आपण आलोय मित्रांनो परिकला आर्ट्स. हे विरार वेस्टला आहे आणि इथे तुम्हाला घरगुती मूर्ती आणि सार्वजनिक मूर्ती खूप छान आहेत आणि मला तर आल्या आल्या खूप आवडल्यात. तुम्हाला आता लगेच दाखवतो की कशा कशा मूर्त्या आहेत, पण खूप मस्त डिटेलिंगमध्ये मूर्त्या आहेत, डायमंड मूर्त्या आहेत आणि खूप वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. बाल मूर्त्या पण इथे खूप छान आहेत. तुम्हाला आता लगेच दाखवूया तो. चला जाऊया आता मस्तपैकी बघूया. तुम्हाला जर मित्रांनो इथे यायचं असेल ना तर तुम्हाला न्यू युवा कॉलेजकडनं जो स्टेशनला समोर रोड गेलाय तिथे एक ग्राउंड लागतं. म्हणजे जो स्टेशनला रोड जातो डायरेक्ट न्यू युवा कॉलेजकडनं जो स्टेशनला रोड जातो तिथे मध्ये पाठीमागे बघू शकता हे ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडमध्ये हे सगळे गणपतीचे मंडप आहेत ते लागलेले आहेत. तर तुम्ही इथे येऊ शकता आणि इथे परिकला आर्ट्स आहे, तिथे तुम्ही येऊन हे गणपती बुक करू शकता. माझ्यासोबत आहे आता ऋतुजा आणि शर्विल. सो आम्ही इथे व्हिजिट केले कारण की मला इथे मूर्त्या खूप आवडल्यात. तुम्हालाही आवडतील. आता आपण लगेच तुम्हाला दाखवतो की कशा कशा मूर्त्या आहेत त्या. तर मित्रांनो, पहिली मूर्ती बघा जी बासरीवरती बसलेली आहे आणि मला आतापर्यंतची ही युनिक मूर्ती दिसली. तुम्ही जर ह्याला बघू शकता ना तर ही हवेमध्ये मूर्ती आहे मित्रांनो. आणि ही सार्वजनिक ठिकाणी म्हणजे 5-6 फुटाची मूर्ती आहे आणि सार्वजनिक ठिकाणी खूप छान वाटेल आणि अट्रॅक्टिव्ह मूर्ती आहे एकदम. व्हाईट त्याचा शेला आहे आणि समोरच त्याला बासरी पण दिली आहे डायमंडमध्ये आणि पूर्ण डायमंड वर्किंग आहे. तुम्हाला जर ही मूर्ती आवडली असेल तर तुम्ही इथे येऊ शकता परिकला आर्ट्समध्ये. हे जे विरार वेस्टला आहे आणि ह्याचं स्थान मी तुम्हाला लगेच थोड्या वेळाने सांगतो. पण मूर्ती बघा किती मस्त आहे. ही दुसरी मूर्ती आहे जी मोठी मूर्ती आहे आणि ही पण खूप छान केली आहे आणि मला तर खूप आवडली. आणि जर इथे बघाल ना तर ह्या घरगुती मूर्त्या आहेत, पण तुम्ही यांची आखणी बघा, स्पेशली मूर्त्यांची स्माईल बघा. म्हणजे जेवढं बघत राहावं ना तेवढं बघत राहावं असं वाटतं या मूर्त्यांना. कारण की त्याचं कॉम्बिनेशन बघा, कलर कॉम्बिनेशन मला स्पेशली आवडलं आहे. डायमंड वर्क स्पेशली आवडलं आहे आणि ते मूर्तीचा जर फेस बघा ना त्याच्यावरती हास्य आहे पूर्णपणे. आणि अशा सर्व मूर्त्या आहेत समोर तुम्ही बघू शकता. पूर्ण डायमंड वर्क आहे त्याच्यावरती. ह्याचा शेला आणि जे धोतर आहे, जे कलर कॉम्बिनेशन दिलं आहे ते मला खूप आवडलं आहे आणि मूर्ती मस्त आहे, एकदम छान दिसते आणि सुबक बैठक आहे त्या मूर्तीची. हा कलर तर खूपच छान वाटतो घरगुती मूर्तीला. आणि शेला लाल कलरचा आहे, परत धोतर आहे ते पिंक कलरचं आहे आणि डायमंड वर्क ॲज युजुअल खूप छान आहे मूर्तींचं. आणि जी तुम्हाला मोठी मूर्ती दाखवली त्याचाच रेप्लिका लहान पण आहे. म्हणजे तुम्ही घरगुती मूर्तीसाठी पण अशी मूर्ती तुम्ही घेऊ शकता. पूर्ण बॅलन्सिंग मूर्ती आहे, हवेमध्ये मूर्ती आहे आणि खूपच मला आत्तापर्यंतची आवडलेली ही घरगुतीपैकी खूप छान मूर्ती आहे. खाली बासरी आहे, त्याच्यावरती पूर्णपणे डायमंड वर्क केलेलं आहे. त्याच्या फेट्यावरती डायमंड वर्क आहे, बासरीवरती डायमंड वर्क आहे, अ, धोतरवरती डायमंड वर्क आहे आणि शेल्यावरती तर पूर्ण डायमंड वर्क आहे आणि खूप छान मूर्ती आहे, खूप छान मूर्ती आहे. समोर जर बघाल ना मित्रांनो, ही कमळावरची मूर्ती आहे. दोन्ही बाजूला धोतरच्या बाजूला फेट्यासारखं त्यांनी दिलंय आणि डमरू वाटतोय तो, पण खूप छान बैठक आहे मूर्तीची. आणि मला स्पेशली हे आवडले कारण की जसं जे कलर कॉम्बिनेशन दिलंय आणि चेहऱ्यावरचं स्माईल हे खूपच भारी आहे. आणि ही आहे मूर्ती म्हणजे आपल्या बाल गोपाळाची, म्हणजे बाल गणेशाची मूर्ती आहे आणि किती मस्त दिली आहे बघा. पाळणा आहे
समोर एकदम फेस आहे तो एकदम बालगोपाळासारखा आहे, क्यूट आहे. आणि जर तुम्ही ह्याला डेकोरेशन द्याल ना एकदम म्हणजे ब्लू कलरवरती व्हाईट किंवा ब्लू डेकोरेशन द्याल तर ही मूर्ती तिथे खूप सुबक वाटणार आहे आणि खूप मस्त मूर्ती दिली आहे. आणि ह्याला पूर्ण बॅकग्राऊंड पण दिलं आहे झाडाचा आणि खूप मूर्ती मस्त आहे. आणि ही आहे ती 3D लाईटमध्ये मूर्ती दिली आहे. ही पण जर बघाल ना मूर्ती ती पण हवेमध्ये मूर्ती आहे. म्हणजे ह्या मी आर्ट्समध्ये येतोय ना, परिकला आर्टमध्ये, तर इथे आहे ना बॅलन्सिंग मूर्ती आपल्याला बघायला भेटतात आणि खूप मस्त मूर्ती आहे. पाठीमागे त्रिशूळ आहे, त्रिशूळाच्या पुढे मूर्ती आहे आणि ती हवेमध्ये आहे आणि खूप मस्त आहे. कृष्ण अवतार आहे, बालकृष्ण अवतार आणि खूप मस्त आहे. आणि हा जो मोठा गणपती होता त्याचाच हा रेप्लिका आहे. मला स्पेशली याची बैठक खूप आवडली आहे आणि ही घरगुती गणपतीसाठी बैठक खूप छान असते आणि चेहऱ्यावरचं स्मित हास्य तर तुम्ही बघताच आहात. खूप मस्त वाटतंय, म्हणजे खूप मस्त वाटतंय. आता आपण जसं ह्या कला केंद्रामध्ये आपण प्रवेश करतो ना, तेव्हा समोरच आपल्याला इथे ही भव्य अशी मूर्ती बघायला भेटते आणि खरंच खूप छान मूर्ती आहे. सार्वजनिक मंडळासाठी ही खूपच मस्त मूर्ती आहे. 5 फुटाची मूर्ती आहे आणि हा राजा म्हणजे सिंहासनावरती जो राजा बसलेला असतो त्या टाईपमधली ही मूर्ती आहे आणि खूप मस्त बघा ना, त्याचे बसण्याच्या ठास बघा, जे हात हात बघा, त्या हातावरती डिटेलिंग केलं आहे ना, म्हणजे हे छोटं-छोटं डिटेलिंग आणि हे डिटेलिंग आपल्याला कुठेच जास्त बघायला भेटत नाही राजाच्या पोजमध्ये. पण ह्यांनी इथे पण हातावरती पण डायमंड वर्क केलेलं आहे. ह्या हातावर पण डायमंड वर्क केलेलं आहे. त्या हातावर पण डायमंड वर्क भेटणार आणि ह्या हातावर पण तुम्हाला डायमंड वर्क भेटणार आहे. म्हणजे पूर्ण मुकुटापासून, सोंडेपासून, हातापासून ते पायापर्यंत तुम्हाला पूर्णपणे इथे डायमंड वर्क बघायला भेटणार आहे आणि मूर्तीचा कलर खूप सुबक आहे. बॉडी कलर आहे तो स्पेशली खूप छान आहे. शेडिंग खूप छान आहे. आणि जर इथे तुम्ही जवळ गेलात ना, तर इथे तुम्हाला दिसेल, की डोळ्याच्या इथे त्यांनी आय लॅशेस पण लावलेले आहेत. म्हणजे पूर्णपणे जिवंतपणा द्यायचा इथे प्रयत्न केलाय मूर्तीमध्ये आणि आय लॅशेस खरंच खूप छान वाटतायत मूर्तीला. इथे जर बघताल ना, तर प्रत्येक मूर्तीची बैठक आहे ना, ती वेगवेगळी आहे. हा इथे सिंहासनावरतीच बसलेला आहे, पण ही पाटावरती बसलेल्या टाईपमधली मूर्ती आहे आणि ह्याची बैठक खूप चांगली आहे. ही आपली घरगुती बैठक आहे. प्रत्येक मूर्तीच्या बैठका आहेत ना, त्या एकदम डिफरंट आहेत तुम्ही बघायला गेलात तर आणि प्रत्येक मूर्तीचा फेस पण आहे ना, तो खूप वेगळा आहे प्रत्येकापेक्षा आणि ही विठ्ठल रूपी मूर्ती आहे. खूप छान आहे. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ह्या कला केंद्रात येऊ शकता परिकला आर्ट्समध्ये. पण ह्यांचं नाविन्य एकच आहे, की प्रत्येक मूर्तीचा चेहरा यांनी वेगळा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हा बालगोपाळ आहे. खूप छान आहे. तसेच डायमंड वर्कमध्ये पण इथे मूर्त्या आहेत. त्याची पण बैठक बघाल तर एकदम सिद्धिविनायकासारखी दगडूशेठसारखी त्याची बैठक आहे आणि खूप छान आहे. हा जर मूर्ती बघाल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला गोल्डनमध्ये एकदम व्हेरिएशन दिलं आहे. फेट्यामध्ये व्हेरिएशन दिलं आहे आणि फेटा बघायला गेलात तर एकदम परफेक्ट आहे आणि परफेक्ट मूर्तीला बसल्यासारखा त्याचा फेटा आहे. त्याचं धोतर पण खूप छान आहे. ह्या सगळ्या मूर्त्यांना ऑलमोस्ट बुकिंग झाले आहेत. तर तुम्ही आत्ताच लवकर या इथे कारण की खूप छान-छान मूर्त्या आहेत, सुबक मूर्त्या आहेत आणि ह्या मूर्तीची बैठक बघाल तर खूपच छान आहे, सुंदर आहे आणि स्पेशली खूप मस्त वाटते मूर्ती. मूर्त्या तुम्हाला दाखवत जातो. तुम्हाला जर आवडली ना एखादी मूर्ती तर नक्की इथे या. माझ्या व्हिडिओला कमेंट करा आणि इथे तुम्ही या. खूप मस्त मूर्त्या आहेत. पूर्ण पण आहेत, काही इनकम्प्लीट पण आहेत, पण खूप छान मूर्त्या आहेत आणि बैठक खूपच छान आहे मूर्तींची. जर ही मूर्ती बघाल ना, तर ही बालगोपाळमध्ये आहे आणि खूप छान मूर्ती आहे. त्याला शेला पण दिला आणि जर तुम्ही त्याच्या बैठकीवरचं जे धोतर नेसवलंय ते खूपच छान आहे. ही ही एक बैठक खूप छान आहे. परत ही एक बैठक खूप छान आहे. कमळावरती बसलेली आहे आणि खूप मस्त आहे आणि हा ग्रे कलरमध्ये दिलाय आणि खूप डायमंडमध्ये वर्क दिलं आणि खूप छान-छान मूर्ती आहेत. बघितल्या त्या छोट्या मूर्त्या होत्या, पण ह्या आता समोर बघतो ना त्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि खूप मस्त आहे. ही बैठक मला स्पेशली खूप आवडली आहे यांची आणि त्याचा धोतर जे नेसवलं आहे, त्याची जी बैठक आहे, पोट आहे आणि चेहरा म्हणजे जर घरात ही मूर्ती बसवली ना, की असं वाटेल की सगळ्यांनाच ही मूर्ती बघतेय, असा काहीसा फील आहे आणि खूप मस्त मूर्ती आहे. ही पण मूर्ती खूपच छान आहे आणि ही बैठक पण खूप छान आहे मूर्तीची आणि सुबक आहे मूर्ती आणि बॉडी कलर ते एकदम हवा-हवासा वाटणारा आहे सगळ्यांना. हा कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि रेडी मूर्त्या आहेत ना, त्या खूपच सुबक वाटतायत आणि खूप छान वाटतंय इथं बघायला. आणि ही आत्तापर्यंतची एकदम वेगळी मूर्ती आहे.
कारण की ही मूर्ती आहे ना ती खूपच युनिक आहे. कारण की ह्याचा कलर जर बॉडी कलर बघाल तर एकदम ब्लूमध्ये आहे आणि शाईनमध्ये आहे आणि खूप छान वाटते त्याच्यावरती डायमंड वर्क. ही एक मूर्ती खूपच सुंदर मूर्ती आहे, सुबक आहे आणि ही बाल बाल गणेशाचा चेहरा आहे आणि खूप सुबक मूर्ती आहे, खूप मस्त आहे. हा आहे आपला सर्वांचा लाडका लालबागचा राजा आणि लालबागचा राजा पण खूप सुंदर आहे. बॉडी कलर पण खूप छान आहे. तुम्हाला मी जवळून दाखवतो की किती बारकाईने लालबागच्या राजावरती काम केलंय. डोळे सुबक आहेत, हात खूपच छान केलेत आणि खूप मस्त केलेत. म्हणजे बघाल ना डिटेलिंगमध्ये त्याचे पाय बघा, त्याच्या पायाचा हा अंगठा बघा, जो लालबागच्या राजाप्रमाणेच एकदम वरती ठेवलाय. धोतर खूप छान आहे. उत्तम लालबागचा राजा आत्तापर्यंतचा. खूपच छान मूर्त्या केल्यात आणि नंदी आहे. नंदीच्या पाठी आपला कृष्ण अवतारातला बाप्पा आणि खूपच छान मूर्त्या आहेत. डायमंडमध्ये पण खूप छान छान मूर्त्या इथे तुम्हाला बघायला भेटतात आणि खूप सुंदर मूर्त्या तुम्हाला ह्या आर्टमध्ये बघायला भेटतात.